फेसवरती असलेल्या पिंपलसाठी जर डर्मॅटकडून ट्रीटमेंट करून घेतली तर पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येतो, पिरियड्स येत नाही आणि अशा खूप काही गोष्टी आहेत जी मोठी माणसं आपल्याला सांगत आलेत. आणि यातल्या काही गोष्टी चुकीच्या सुद्धा आहेत आणि काही गोष्टी बरोबर सुद्धा आहेत. खरं बोलायला गेलं तर 11-12 मध्ये मी असताना ना माझ्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स होते आणि त्यामुळे ना मी नॉर्मल फोटो काढायला सुद्धा लाजायचे. म्हणजे मी फोटो काढला तर फिल्टरमध्येच काढायचे आणि माझ्यासारखा ह्या सिच्युएशन मधून बऱ्याचशा मुली जात असतील याचा मला अंदाज आहे. त्यामुळे ना मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. माझ्या फेसवरती पिंपल यायचं मी कसं टाळलं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर. आपण जेवढं जास्त गोड खातो त्याच्यामुळे आपला चेहरा फुगल्यासारखा वाटतो, चेहऱ्यावरती पिंपल येतात. जर तुम्ही साखर कमी खायचं ट्राय केलं ना तर तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा फरक दिसेल आणि जर तुम्ही बंदच केलं तर तुम्हाला खूप भारी रिझल्ट भेटतील. दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. कमीत कमी आठवड्यातील 4 दिवस तरी एक्सरसाइज करा. काहीच नाही जमलं तरी वॉकला तरी जा. तिसरी गोष्ट म्हणजे पोट साफ होणं खूप जास्त महत्वाचं आहे. जर तुमचं पोट साफ असेल तर ब्लोटिंग कमी होतं आणि इनडायरेक्टली तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा त्याचा रिझल्ट दिसतो. दिवसातून ऍटलीस्ट 3 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पाणी जास्त पिता त्यावेळेस तुमचा चेहरा सुद्धा हायड्रेटेड दिसतो आणि प्रॉपर स्किन केअर करणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर तुमच्या स्किनची काळजी घेत नसाल तर तुमची स्किन सुद्धा ग्लो करणार नाही. बाकी सगळ्या प्रोडक्टची लिंक मी कमेंटमध्ये दिली आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मेसेज करा.